तर नमस्कार मंडळी, बघू शकता आपण आलोय आज सुवर्ण मंदिर, सुवर्ण गणेश मंदिर देवाघर या ठिकाणी। तर हा पाठीमागचा व्ह्यू आहे। खूप सुंदर असं हे वातावरण आहे आणि अगदी एक 5 मिनिटापूर्वी पाऊस आलेला आहे आणि पावसाचं वातावरण खूप छान असं हे बघा। बघू शकता या ठिकाणी सुंदर असं वातावरण। चला मंडळी, आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया। तर आता कोकणामध्ये दिव्याघरमध्ये आहे सुवर्ण मंदिर, गणपती बाप्पाचं मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे। तर आतमध्ये मोबाईल अलाउड काही नाही आहे, तर बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे। जर तुम्ही दिव्याघरमध्ये कधी आलास तर नक्कीच या मंदिरामध्ये येऊन आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही घ्या। सुवर्ण गणेश मंदिर दिव्याघरमध्ये आहे। तर आतमध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला शूट करून दाखवत आहे। गणपती बाप्पाचं दर्शन मी आतमधून घेऊन आलेले आहे आणि अगदी आम्ही निघालो, अगदी 5 मिनिटापूर्वी आपल्या लोणावळ्यात असताना अगदी तसा पाऊस येऊन गेलेला आहे। 5 मिनिटं पाऊस आला, पण सगळीकडे पाणीच पाणी करून गेलेला आहे। तर मंडळी, इथे सुवर्ण गणेश मंदिर हे समुद्र किनाऱ्या लगत आहे आणि सुंदर निसर्गरम्य वातावरणात आणि अगदी शांततेच्या वातावरणात हे मंदिर आहे। सुवर्ण मंदिर म्हणजे गणेशांचा जो मुखवटा आहे तो सोन्याचा आहे, त्यामुळे ते सुवर्ण गणेश मंदिर आहे। जर तुम्ही कधी गेलात तर खरंच सोन्याचा मुखवटा असलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, म्हणूनच सुवर्ण गणेश मंदिर असं नाव असेल या ठिकाणी। बघू शकताय, पाऊस येऊन गेल्यामुळे अगदी निसर्गरम्य इथं वातावरण तयार झालेलं आहे। पण कोकणात वातावरण हे खूपच छान असतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। अजूनही आभाळ आहे, काही ठिकाणी पाऊस असेल किंवा नसेल, आपल्याला कुठपर्यंत पाऊस लागेल आता आपण बघूया। तर सुंदर तर मंडळी, आता या ठिकाणी पाऊस तर अगदी येऊन गेलेला आहे। जर तुम्ही कोणत्या भागात राहताय आणि तुमच्याकडे पाऊस आहे का, नक्कीच कमेंट करून सांगताल तुम्ही। आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस आम्ही आमच्या घरून पुण्यातून निघलेलो होतो त्यावेळेस कसलाच पाऊस नव्हता आणि कोकणात आलो त्यावेळेस सुद्धा पाऊस नव्हताच, परंतु आमची ट्रिप झालेली आहे आणि आम्ही जाता जाता आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन निघायचं म्हटलं तर बघा, हा पावसाचा आगमन झालेला आहे। परंतु जास्त नसून अगदी 5 मिनिटात हा पाऊस गेलेला आहे। तर रस्त्याने आपल्याला कुठे कुठे पाऊस आढळतो हे नक्कीच तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमार्फत दाखवेन। तर मंडळी, आम्ही चाललोय बघा आता घरी, आपली ट्रिपवरून घरी चाललोय आणि पाऊस आलेला आहे। पाऊस आल्यामुळे ना इतका तामिनी घाटात इतका सुंदर असा व्ह्यू, एकदम ढग सगळं उतरलेलं आहे। मस्त पहाडीवरती इकडे बघू शकता सगळं ढग 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 डोंगरा उतरलेले। आलाय पाऊस नाही ऍक्च्युली, पण धुकं कुठेतरी पाऊस खाली घाटाच्या खाली वगैरे पाऊस असू शकतो, त्यामुळे तर मंडळी, ट्रिपवरून घरी चाललेलो आहे आणि हे आहे तामिनी घाटातलं दृश्य। ही पहाडी बघितली ना, खूप भयानक दिसत होती पाहताना, पण आम्ही जास्त वेळ न थांबता लगेचच तिथून निघालो आणि हे धुकं होतं त्यामुळं अगदी मनाला प्रसन्न वाटत होतं आणि छान वाटत होतं, थंडी वाजत होती आणि मस्त असं छान आमचा एन्जॉय झालेला आहे। ट्रिपही आमची खूप सुंदर अशी झालेली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत सर्वांना